कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रेव रेव आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। मला एक सांग, तू दुर्गाशी का बोलत नाहीयेस? हे बघ रेव, नाही मला मान्यच आहे तुझ्या लग्नामध्ये सगळा सावळा गोंधळ झाला होता हा, आणि त्या दुर्गाला तुमचं नातं मान्य नव्हतं, पण आता तिने ते स्वीकारले की नाही? मग हे बघ, ती तुझी एवढी काळजी घेते, मग तू तिच्याशी का बोलत नाहीयेस? एक मिनिट ऐक, हे सगळं तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? तुला कसं कळलं? आई आहे मी तुझी। त्या दुर्गानेच फोन केला होता मला। काय? बिचारीला किती वाईट वाटत होतं रे ओ। नाही खरंच तिच्या आवाजात होतं ग ते। तिने विचारलं मला की काय झालं रेऊ, माझ्याशी असं का वागतेय, माझं काही चुकलं का, मी काही वागले बोलले ते तिला खटकले का? हे बघ रेऊ, ऐक माझा सोन्या, आता सगळं चांगलं चालू आहे की नाही हा, मग तू तर हे असं वागून ना त्या सगळ्यावर पाणी फिरवू नकोस, कळलं का? हा आई अगं तसं नाही ग, म्हणजे मला कळतच नाही तुला कसं सांगू। हे बघ, माझ्या लग्नाआधी पण दुर्गाताई माझ्याशी चांगलंच वागत होत्या ना, पण नंतर काय सत्य समोर आलं की ताईवर जो हल्ला झाला होता त्याच्या मागे दुर्गाताईंचा हात होता, आणि आता हे काश्मीरमध्ये पण सेम झालं। कशावरून की हे सगळं दुर्गाताईंनीच घडवून आणलं नसेल? म्हणजे बघ, माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत, पण मला राहून राहून असंच वाटतंय सारखं। मला नाही काय खरं काय खोटं ह्याचा अंदाजच बांधता येत नाही। अगं पण तुला काय करायचं त्याच्याशी? त्या लीलावर ज्या कोणी हल्ला केला असेल त्याच्याशी तुझा काय संबंध आहे हा? अगं आई, तू असं कसं बोलू शकतेस? ताईवर केवढा मोठा हल्ला झाला, त्यात तिला काही झालं असतं तर? झालं असतं तर रेऊ, आपण जर तरवर नको बोलूया, कळलं? आणि त्यातूनही त्या लीलाला जर काही झालं असतं ना तर तिचा नवरा होता बघायला, त्याने घेतली असती काळजी। आणि ए जे म्हणालेत ना ते त्या हल्लेखोराला काहीही करून शोधून काढणार आहेत म्हणून, मग झालं तर। आणि मला एक सांग, मगाचपासून हे जे तावातावाने बोलतेस, मला सांग तुझ्याकडे काही पुरावा आहे हा की त्या लीलावर हल्ला दुर्गानेच केलाय म्हणून? आहे का? नाही। नाही ना? उगाच तिच्यावर संशय घेऊन तुमच्यातलं नातं बिघडवू नकोस रेऊ। सोन्या, मी काय म्हणते कळतंय का? हे बघा, ऐक, नणंद देते तुझी, तुला तिच्याशी चांगलंच वागायला हवंय रेऊ, कळतंय? हो। शहाणं माझं बाळते। बरं चल, आता फोन ठेवू हा, काम आहेत घरातली, आणि यशला सांग माझा नमस्कार। आणि ऐक ग, ते काय चाललंय ना ते कळवत राहा अधून मधून। नाही म्हणजे मी पण फोन करीनच तुला, काळजी घे। हो, ठेवू का फोन आता? बाय। तरी मला वाटलंच होतं की असंच काहीतरी शिस्त आहे तुझ्या डोक्यात, पण इतक्या सहजपणे तुला गमवून कसं चालेल? शेवटी तूच तर माझ्या आणि लीलाच्या या घरातून हकलपट्टी यातली शिडी आहेस, तुला तर जपावंच लागेल। वहिनी, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अरे वा, आज पण तुम्ही सगळी आधीच तयारी केली, छान। हो आजी, यश, किशोर, प्रमोद, विराज सगळ्यांनाच लवकर जायचं होतं ना, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी लवकरच उठलो। आणि आम्ही आरंभशूर नाही होत ना, आम्हाला दिलेली कामं आम्ही रोज नेटाने करतो। लीलाईंसारखा दिखावा करण्यासाठी एक दिवस करत नाही आम्ही। आता कदाचित वरती झोपल्या असतील त्या, पण लीलाई शूर आहेत। नाही नाही, त्या तर सरस्वती। मला एक सांगा बाळांनो, हे सगळं काम करायची तुम्ही स्वतः मान्यता दिली होतीत ना हा?
आणि हे सगळं तुम्ही जे काही करताय ते आपल्या माणसांसाठी करताय ना. मग लीला आई करत नाही, आम्हीच करतो, या सगळ्या बोलण्याला काय अर्थ आहे बाळांनो? बस गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग, ये बाळा ये. लीलाय झालं सगळं. काय तुम्ही काही काम करायला आला होतात का? नाही, गरज नाहीये, झालंय. वा, खरंच किती छान. सगळंच केलंय तुम्ही. खूप आवडलं मला. आणि काल तुम्ही म्हणालात तसं तुम्ही खरंच जरी सगळं मनापासून करत असाल तर माझी काही हरकत नाहीये. उलट तुम्हीच सगळी कामं करत जा, मला चालेल. तर आता तुम्ही इतक्या कष्टाने एवढं सगळं बनवलंय तर मी निदान वाढते तरी, हो की नाही आजी? हो. बसा. अरे दुर्गा ये, बस 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 बस. बस. हो मी बस. हो. सरस्वती तू का उभी आहेस? ये बस. लक्ष्मी बसतेस ना? थांब थांब, खुर्ची खुर्ची. मी वाढते हा सगळ्यांना. दुर्गा ढोकळा घेते मी. घे. चटणी चटणी थांब हा. चटणी देते. पुरे पुरे बस. आणि सरस्वती तुला काय आवडतं? कचोरी. हो. पुरे एक अजून आहे हा. लक्ष्मी तुम्हीच केलंय ना? लाजतेस का तू? काय देऊ? मी घेत. नाही नाही नाही, एक 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 समोसा. आजी तुम्हाला काय? ढोकळा देऊ का? चटणी. बघताय काय? सुरुवात करा. काही हवंय का अजून? करा करा, सुरुवात करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एजी चहा देऊ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.